नुकसानीची एक्झॅक्ट आकडेवारी किती आहे, पंचनाम्याचं स्टेटस काय आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी साधारणतः आपल्या 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे. कालच्या आकडेनुसार साधारणतः 38,87,000 जवळजवळ 39 लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे. आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, त्यामुळे या संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे हे अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले आहेत. त्यामुळं पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांना, त्या शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सर, आज उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा आहे. सगळ्या पक्षांच्या एनडीएच्या पक्षांच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे. तर आपल्यातर्फे अजितदादांना जाता प्रफुल्ल पटेल जाणार आहे त्या ठिकाणी. शेवटी प्रत्येक पक्षाचा विषय असतो. दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत. तेव्हा तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. काही क्षणावरून यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे साखरे संदर्भात आणि ऊसा संदर्भात, अजित पवार हे ऊस दर धोरण समितीचे अध्यक्ष आहेत आणि साखर कारखाना त्यांचा आहे, त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये ते अध्यक्ष का झाले असे त्यांचं म्हणणं आहे. असं म्हणणं चुकीचं. शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि साखर धंद्याच्या संदर्भामध्ये किंवा जे साखर कारखाने असतील किंवा चेअरमन असतील किंवा शेतकरी असतील, दादा पहिल्यांदा शेतकरी आहेत, तर निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून उलटा चांगल्या प्रकारचा न्याय माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना एक बाजारभाव मिळण्यासाठी त्यांना अध्यक्षपद निश्चित प्रकारे होईल. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक जुंपलेली दिसत आहे. त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर पलटवार सुरू आहे, सगळ्या घडामोडी सुरू आहे आणि एका ओबीसी कार्यकर्त्यांनी याच्यावरून आत्महत्या लातूरमध्ये केली आणि तिथे भुजबळ पण भेटायला. वाद तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 100% ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षण झालं. सरकारची भूमिका एकच आहे की मराठा समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे, ओबीसी समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे. आणि यातनं निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब योग्य तो मार्ग काढतील. पण ही गोष्ट निश्चित प्रकारे खरी की या बाबतीमध्ये कुणीच मला वाटतं असं वाद हा एकमेकात लावू नये आणि कुणीच कुणाचं त्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. तुमची भूमिका काय? 100% ह्या बाबतीत वाद करू नये. इथेनॉलला आता शेवटी तुम्हाला इथेनॉलकडे सगळ्यांना जावंच लागेल. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते आहेत. एक कृषी असू द्या, त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो, अनेक आपण आज गोष्टी पाहतो, रोडच्या बाबतीमध्ये काही गोष्टी पाहतो, पुलांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी पाहतो. खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे. माझं म्हणणं आहे, माझी त्या टीकाकारांना मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये त्यांनी जे धोरण आखलेलं आहे, मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर. सर, रामटेकमध्ये कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या कामाचा हंगाम दर पावसाळ्यात कसं नाही, खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तारीख आपल्याला सगळ्यांना ते आपण आज जे कार्यक्रम आहे आपला, तर ते मला वाटतं परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी
यांनी आपल्याला खरंच आजची वेळ दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेनुसार खरंच आपले आशिष जयस्वाल साहेब एक कामाचा माणूस, एक जेमिनो असणारा माणूस, त्यांनी तो वेळ त्यांनी तारीख दिलेली आहे व त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम आपण घेतो. शेतकऱ्यांचा वेळ महत्त्वाचा वाटत नाही का तुम्हाला? श्री श्री रविशंकर यांचा वेळ महत्त्वाचा वाटतो? नाही, ते शेतकऱ्यांसाठीच येत आहेत. तिथं सामंजस्य करार, जो शेतकरी शेतामध्ये जो पीक घेणार आहे त्यालाही कुठंतरी चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा हक्काचं त्याला काहीतरी राहणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम घेतोय. म्हणजे माझं तर म्हणणं उलटा हा शेतकऱ्यांसाठीच कार्यक्रम आहे. त्यामुळे उलटं तर शेतकरी म्हणून आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे.